नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी मंजिरी शशिकांत गायकवाड पुन्हा सर्वांचं स्वागत करते नवनीत करिअर अकॅडमी या YouTube चॅनलमध्ये. तर बघा आपण जी वनरक्षक सीरीज चालू केली आहे, त्या सीरीजचा आपला हा आजचा तिसरा पेपर आहे. तर बघा वनरक्षकचा पेपर हा आपला 120 मार्कांचा पेपर असतो आणि 120 मार्कांसाठी आपल्याला 60 प्रश्न दिलेले असतात. म्हणजे एक प्रश्न हा आपला 2 मार्कांसाठी असतो. त्याच्यानंतर बघा आपल्याला याच्यासाठी 1 तासाचा वेळ दिलाय. 60 प्रश्न त्याच्यामुळे तुम्हाला 1 तासाचा वेळ दिलेला आहे. तर बघा ह्याच्या आधीचे जे 2 पेपर झाले होते, त्या 2 पेपरसाठी तुम्ही लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे आपण ही सीरीज अशीच पुढे कंटिन्यू करणार आहोत. आणि बघा आत्ताच नुकताच मुंबई पोलीसचा पेपर झाला. म्हणजे कारागृहाचा, चालकचा किंवा सीपीचा तुम्ही तिन्ही जर पेपर पाहिले असेल, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, की आधीच टेन्शन घेणं आणि परीक्षेला जाणं ह्याच्यामध्ये फार म्हणजे ज्यावेळेस लढाईच्या आधीच माणसाने हार मानणं आणि लढायला जाणं ह्याच्यामध्ये किती फरक आहे. गेल्या वर्षीचा पेपर पाहिल्यानंतर सगळे घाबरले होते बाबा, की कसा येईल, कसा नाही. त्यात पेपरमध्ये डिले झाला. सगळेजण खूप घाबरले होते, की कसा पेपर येईल, अवघड जाईल, सोपा जाईल. पण त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात आली, तिथं पेपरला ॲक्चुअलमध्ये गेल्यानंतर पेपर एवढा सोपा आला, की खूप जास्त सोपा आला. ज्या टेन्शनमध्ये, ज्या बर्डनमध्ये सगळे पेपरला गेले होते, तिथं गेल्यानंतर एवढा सोपा पेपर बघून मुलांनी घाईमध्ये पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच पेपरमध्ये एवढ्या सोप्या पेपरमध्ये मुलांच्या फार चुका झाल्या. त्याच्यामुळे नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, की प्रयत्न करायच्या आधीच कधीच हार मानायची नाही. मैदानात उतरल्याशिवाय हार मानायची नाही. मैदानात उतरायचं, तिथं लढायचं आणि मग त्याच्यानंतर जे काय असेल तुमचा रिझल्ट हा तिथं ठरला जाईल. तर बघा आता तुमच्यातले बरेच जण असे असतील, की बाबा मुंबईचा पेपर दिला. काही जणांना खूप छान गेला असेल, छान मार्क्स आले असतील. त्यांच्या सर्वांचं अभिनंदन. काहींचे का मार्क्स कमी आले असेल. तर बघा मार्क्स कमी आले असतील तर खचून जाऊ नका. यावर्षी नाही झालं तर पुढच्या वर्षी 2024 नाही तर 2025 हे वर्ष तुमच्या आयुष्यातलं एक खूप छान वर्ष असणार आहे आणि हे वर्ष तुम्हाला खूप सुवर्ण संधी उपलब्ध करून देणार आहे. म्हणून तुमच्या आणि या गेल्या वर्षी नाही परंतु या वर्षी तरी तुमचं स्वप्न, तुमचं जे यश आहे ते स्वप्न तुमचं पूर्ण व्हावं. त्यासाठी आमचा पाठिंबा देखील तुमच्या मागे आहे आणि त्या यशापर्यंत पोहोचून जाण्यासाठी आम्ही ही सीरीज चालू केलेली आहे आणि त्याच सीरीज मधला आपला आजचा हा तिसरा पेपर. तर चला मग आपण सुरुवात करूयात. बघा पहिला प्रश्न काय विचारला आपल्याला? बघा, ए हा 8 दिवसामध्ये कामाचा भाग पूर्ण करू शकतो आणि बी तोच कामाचा भाग 12 दिवसामध्ये पूर्ण करू शकतो. ए आणि बी दोघांनी तोच कामाचा भाग पूर्ण केला आणि ₹200 एकत्र मिळाले. दोघांना मिळून एकत्र ₹200 मिळाले. तर त्या पैशातील बीचा वाटा कसा? एकदम सोपं होतं बघा. ए आणि बी घेतले. ठीक आहे. एने किती दिवसात काम केलं? 8 दिवसामध्ये काम केलं. बीने तेच काम किती दिवसामध्ये केलं? 12 दिवसामध्ये केलं. म्हणजे एचा वाटा किती झाला रे? फक्त क्रॉस करायचा तो. एचा वाटा 12 होता आणि बीचा वाटा हा 8 होता. आणि ज्यावेळेस वाटा आपल्या प्रत्येकाचा वाटा आता आपल्याला भेटला. फक्त एक्स्ट्रा फॉर्मॅटमध्ये घ्यायचं होतं. म्हणजे इथे 12x आणि इथे 8x म्हणजे 12x प्लस 8x इज इक्वल टू एकूण वाटा किती झालता दोघांचा हा? ₹200 इज इक्वल टू 200. 12 प्लस 8x झाले 20x. तुम्हाला x ची व्हॅल्यू काढायची. तिकडचं गुणिले 20 इथं आल्यावरती भागिले 20 झाला. म्हणजे तुमच्या x ची व्हॅल्यू किती आली रे? 10 आली. ठीक आहे. ती x ची व्हॅल्यू आता a चा वाटा 12 आहे, b चा वाटा 8 आहे. तुम्हाला कोणाचा विचारलाय? b चा विचारलाय. मग टाका 8 गुणिले 10 इज इक्वल टू किती रे? 80. बघा आहे का ऑप्शनला 80? ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. एकदम सोपं त्याच्यामध्ये काहीच अवघड नव्हतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय तुम्हाला? 2 ऑक्टोबर 2012 रोजी गांधी जयंतीच्या दिवशी मंगळवार होता, तर त्या महिन्यात कोणते वार हे 5 वेळा येतील? आता एक गोष्ट आपल्या सगळ्यांनाच माहिती तर काय रे? तर बघा 31 दिवसांचा जो काही महिना असतो, त्या महिन्यामध्ये पहिला 31 दिवसांचा जो महिना असतो, ठीक आहे? 31 दिवसांचा जो महिना असतो, त्या महिन्यामध्ये तुमचा 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख, 1, 2 आणि 3 तारखेचा वार हा तुमचा 5 वेळा येतो आणि बाकीचे वार हे तुमचे जे काही आहेत ते तुमचे 4 वेळा येतात. मग बघा आता हां, ऑक्टोबर जर आपण बघितलं तर आपल्याला माहिती आहे हातावरती आपण करतो जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर हा वरती आला म्हणजे ऑक्टोबर सुद्धा 31 दिवसांचा हा महिना आहे. मग 31 दिवसामध्ये बघा 2 तारखेचा 1, 2, 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. 2 तारखेला जर मग त्याचा मंगळवार असेल तर 1 तारखेला कोणता असेल? सोमवार आणि 3 तारखेला कोणता असेल तर बुधवार. म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार हे वार काय येणार आहे? तर 5 वेळा येणार आहे. बघा सोमवार, मंगळवार, बुधवार ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपं होतं. त्यानंतर पुढचं बघा.
एक्सच्या 30% चे 30% इज इक्वल टू 81, तर एक्सची किंमत किती? एकदम सोपं इक्वेशन तयार करायचं होतं बघा तुम्हाला. बघा, साचीचे आले की काय घेणार? गुणाकार. मग एक्सच्या 30%, टक्के म्हणले की त्याला भागिले 100 घ्यायचे. परत साचीचे आले की काय घेणार आहे? गुणिले आणि परत त्याचे 30% म्हणजे किती? 30 भागिले 100 हे किती येत रे? 81 आहेत. ठीक आहे, कॅन्सल करा. 0 ला 0 काय झालं? कॅन्सल झाला. तुम्हाला एक्सची व्हॅल्यू काढायची, मग हा 81. तिकडचा 3/10 तिकडे गेल्यावरती काय होईल रे? गुणिले 10/3. परत इकडचा 3/10 तिकडे गेल्यावरती काय होईल रे? 10/3 होईल. भाग द्या आता. 3 एके 3 इथं आले 3 दुणे 6, 7, 8. 3 साते 21. परत इथं 3 एके 3, 3 नवे 27. 9 गुणिले, आता बघा इथं 9 गुणिले 10 90 आणि पुढचा तो गुणिले 10 किती आले? 900. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली रे? इथे एक्सची व्हॅल्यू आली 900. बघा ऑप्शनला 900 आहे का? ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपा क्वेश्चन होता बघा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारला होता. पुढचा बघा, एबीसीडी वरचा होता. अक्षर मालिका पूर्ण करा. पुढील अक्षर श्रेणी पूर्ण करा. ठीक आहे, बघा YWTRO. आता जर तुम्ही डिफरन्स जर बघितला प्रत्येक ह्याच्यामध्ये, आता इकडून जाऊयात आपण बघा. OPQR किती रे इकडनं गेल्यावरती? +3 झाला. RST किती? परत इथे गेल्यावरती +2 T. UVW परत किती झालं रे इथं? +3 आणि इथं परत किती? +2. म्हणजे काय रे? +3 +2 +3 +2 असं वाढत गेलेलं आहे. मग इथे +3 आहे म्हणजे इथे काय करायला पाहिजे आपल्याला? -2 करायला पाहिजे म्हणजे O पासून मागे. मग बघा आता L आणि M. O पासून पुढे गेल्यावरती इथं आला L, त्याच्यानंतर आला M. म्हणजे आपल्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय असायला हवा? M असायला हवा. बघा M आहे का? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपं होतं बघा. एकाच गाडीतले 5 सदस्य रांगेत बसले आहेत. R हा Pच्या डावीकडे पण टीच्या उजवीकडे आणि Q हा Sच्या डावीकडे पण Pच्या उजवीकडे आहे. तर मध्यभागी कोण आहे? एकदम सोपं. जसं त्यांनी दिले तसं इक्वेशन तयार करून घेऊयात आपण. बघा, R हा Pच्या डावीकडे. पहिला P घेऊयात आपण इथं. ठीक आहे. R हा Pच्या डावीकडे. Pची डावी साईड इकडं. इथे घेतला आपण R. त्याच्यानंतर बघा, पण Tच्या उजवीकडे म्हणजे इथं T घेतला. Tच्या उजवीकडे R आला. ठीक आहे. Q हा Sच्या डावीकडे पण Pच्या उजवीकडे. Pच्या उजवीकडे कोण आलाय? Q आलाय. आणि Q हा Sच्या डावीकडे म्हणजे इथं S आला आणि Sच्या डावी साईडला Q आला. तर तुम्हाला काय विचारलं? तर मध्यभागी कोण आहे? बघा इथं TR आलाय, इकडे QS आलाय, मध्यभागी कोण राहिला? तर P. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपं होतं बघा. त्यानंतर खाली बघा, 34 49 तर 39 किती? आता बघा एकदम सोपं लॉजिक होतं या दोघांचं. बघा, ह्या दोघांची बेरीज किती झाली? 4, 5, 6, 7. जी बेरीज आली त्या 7चा वर्ग म्हणजे इथं काय घेतलाय? 49 घेतलाय. सेम बघा इथं 9 आणि 3 ची बेरीज किती आली बघा इथं? 12 आली आणि त्या 12चा वर्ग किती रे? 144. बघा 144 ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपा होता हा पण. त्याच्यानंतर पुढचा बघा, वडील व मुलगा यांच्या वयातील अंतर A-B असेल तर 10 वर्षानंतर त्यांच्या वयातील अंतर किती असेल? आता ज्यावेळेस वयातलं अंतर, मग बघा माणसाचा जन्म झाल्यानंतर एखाद्या माणसाचा जन्म झाला आणि दुसऱ्याचा ऑलरेडी काहीतरी आहे. मग बघा त्या दोघांचा जन्म जे काही अंतर आहे वयातलं अंतर, 2 व्यक्ती जर सेम 2 व्यक्ती घेतल्या तर तुम्ही आयुष्यातल्या त्यांच्या कोणत्याही वर्षी जा, त्यांच्या जन्माच्या वेळी जा किंवा त्यांच्या आयुष्यातलं कोणतंही वर्ष जरी घेतलं तरी त्यांच्या वयातला जो काही फरक आहे, हा वयातला फरक हा नेहमी सारखाच राहतो. मग 10 वर्षांनी घ्या, 20 वर्षांनी घ्या किंवा 30 वर्षांनी घ्या. सपोज एखाद्या 2 व्यक्तींमधला वयाचा फरक हा 5 वर्षाचा आहे. 10 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या वयातला फरक हा 5 वर्षाचाच असणार आहे. 50 वर्षांनी जरी घेतलं तरी त्यांच्या वयातला फरक हा 5 वर्षाचा असणार आहे. तसंच सेम मुलगा आणि वडील यांच्या वयातलं अंतर A-B असेल तर आणखी 10 वर्षांनी सुद्धा त्यांचं अंतर सेमच राहणार आहे. किती? A-B. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपं. पुढे बघा, जर दक्षिण दिशा नैऋत्य झाली, पश्चिम दिशा वायव्य झाली तर उत्तर ही कोणती दिशा बनेल? चला दिशा काढून घेऊयात आपण पहिली. एका दिशा आपल्याला माहिती सगळ्यांना. आ, त, न, प, बा, उ, टी आणि इथं घेतलं आपण पूर्व. ठीक आहे. आता दक्षिण नैऋत्य झाले. ठीक आहे. इथं दक्षिण आहे, इथं नैऋत्य झाले. ठीक आहे. दक्षिण नैऋत्य झाली म्हणजे नैऋत्य काय होईल रे? दक्षिण होईल. पश्चिम काय होईल तर बघा, सॉरी, हा इथं काय होईल? नैऋत्य कोणती होईल तुमची?
पश्चिम होईल. एक 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 पुढे गेलं. ठीक आहे. नैऋत्य काय झाली? पश्चिम दिशा झाली. मग पश्चिम काय होईल? पश्चिम झाली वायव्य. वायव्य काय येईल? उत्तर होईल आणि उत्तर काय होईल रे? ईशान्य होईल. तर कोणती दिशा? तर तुम्हाला काय वाटतं, उत्तर ही दिशा कोणती वळेल? उत्तरच्या वरती कोणती आली आहे? ईशान्य. म्हणजे उत्तर कोणती बनणार आहे? तर ईशान्य बनणार आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता बघा, सरळ व्याजाचा प्रश्न विचारला होता. एकदम सोपा होता. 2,190 रुपये मुद्दलाची 10,5% दराने 150 दिवसांची रास किती? 150 दिवसांची रास विचारली आहे. मग रास काढण्यासाठी सर्वात आधी आपल्याला त्याचं व्याज देखील हवंय. म्हणजे आपल्याला मुद्दल प्लस व्याज केलं की आपल्याला डायरेक्ट त्याची रास मिळून जाईल. ठीक आहे. मग आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहिती आहे आपल्याला. काय रे सरळ व्याजाचं सूत्र बघा. सरळ व्याज इज इक्वल टू PRN अपॉन 100. हे सरळ व्याजाचं सूत्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्याला काढायचं सरळ व्याज. पी म्हणजे मुद्दल. मुद्दल किती आहे? 2,190 गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे हा? 5% दराने इथं 5 घेतला. गुणिले नंबर ऑफ इयर्स किंवा नंबर ऑफ डेज किती आहे? 150. मग भागिले किती घेणार आहे? 100. आणि जे काही दिवस दिलाय, जो काही कालावधी तो आपल्याला दिवसामध्ये दिलाय. खाली 100 ला गुणिले किती घेणार आहे आपण? 365 घेणार आहे. ठीक आहे. मग बघा आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य काय झाले? कॅन्सल झाले. आता 5 ने भाग देऊयात आपण. 5 एके 5, 5 साता 35, 1 36, 5 त्रिक 15. ठीक आहे. आता बघा 3 त्रिक 9 म्हणजे 73 एके 73, 73 त्रिक 219 आला. मग आता गुणाला 15 त्रिक 45. म्हणजे बघा किती आलं उत्तर आपल्याला? 45 काय भेटला आपल्याला? व्याज भेटला. परंतु आपल्याला काय विचारलेलं? व्याज विचारलाय का? नाही. आपल्याला रास विचारले. मग रास काय असतं बघा आपलं? रास म्हणजेच काय असतं? आपलं मुद्दल अधिक हे काही आलेलं असतं ते आपलं व्याज. हे एकत्र केलं की आपल्याला आपली रास भेटते. मग मुद्दल किती दिलेले आपल्याला बघा? 2,190 प्लस आपले हे व्याज किती आले? 45. ह्या दोघांची बेरीज केली की आपल्याला रास भेटेल. इथं आले 5, इथं आले 13, इथं आले 2, इथं आले 2. म्हणजे 2,235 आहे का बाबा ऑप्शनला? 2,235 ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं आपल्या उत्तर होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. हा देखील एकदम सोपा प्रश्न आहे. जर खरेदी किंमत व विक्री किंमत यांचे गुणोत्तर 4:5 आहे, तर शेकडा नफा काढा. ठीक आहे. आता बघा इथे तुम्हाला दिले. खरेदी किंमत किती दिलेली आहे बघा? खरेदी किंमत दिली आहे 4x म्हणजे त्याला मी 400 घेऊ. 400 घेतलं. त्याच्यानंतर बघा विक्री किंमत किती आहे? 5. मी त्याला 500 घेते. ठीक आहे. गुणिले 100 केलं. आता बघा खरेदी किमतीपेक्षा विक्री किंमत काय रे? जास्त आहे. म्हणजे किती रुपयाचा नफा झालाय? तर इथं बघा इथं आपल्याला 100 रुपयाचा नफा झाला. तर तुम्हाला काय विचारले? शेकडा नफा विचारले. आणि शेकडा नफा आपण 100च्या इक्वेशननी काढू शकतो. बघा कसं? 400 खरेदी किंमत असताना 100 रुपयाचा नफा झाला. तर 100 असताना किती रुपयाचा नफा होईल? ठीक आहे. मग तिरकस गुणाकार करणार आहे. 100 गुणिले 100 भागिले 400. मग बघा आता ह्या 2 शून्याला हे 2 शून्य काय झाले? कॅन्सल झाले. 4 एके 4, 4 दुने 8, 9 10 इथं आले 2, 4 पंचे 20 म्हणजे किती आले रे? 25% नफा आलाय. बघा एका ऑप्शनला 25%. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढे बघा काय दिले. खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह बदलू शकेल असे अक्षर दिलेल्या पर्यायातून निवडा. म्हणजे त्या प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काहीतरी योग्य संख्या आपल्याला टाकायची. ठीक आहे. आता बघा इथे दिले 10 आहे, 14D, 28G, 32G आणि क्वेश्चन मार्क. तर आपल्याला माहिती आहे की एक संख्या त्याच्यानंतर अल्फाबेट, संख्या अल्फाबेट, संख्या अल्फाबेट, संख्या अल्फाबेट म्हणजे इथं सुद्धा काय काय पाहिजे आपल्याला? संख्या हवी. अल्फाबेट येणार आहे का? नाही येणार. आपण फक्त संख्यांचा प्रति संख्यांमध्ये काय डिफरन्स दिलाय किंवा संख्या कशा पुढे दिल्यात ते आपण त्यांचा क्रम बघूया. बघा 14 आणि 10 यांची बेरीज यांच्यामध्ये कितीचा फरक आहे रे? +4 केले. ठीक आहे. 10 मध्ये 4 मिळवलं त्याच्यानंतर 14 झाले. त्याच्यानंतर बघा 14 आणि 28 ह्या 14 ला गुणिले 2 केलं की काय भेटले? 28 भेटले. परत 28 + 4 करायचे. 28 + 4 केले किती? 28, 29, 30, 31, 32 आले 32. मग पुढे सेम त्या 32 ला गुणिले काय करायचं रे आपल्याला? 32 गुणिले 2 करायचं. मग 2 दुने 4 आणि 3 दुने 6 म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय आलं पाहिजे? 64 ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर एकदम ईझी होतं. पुढे बघा जर 695 इज इक्वल टू 8, 725 इज इक्वल टू 0, 483 इज इक्वल टू 7 असेल तर 785 बरोबर किती? एकदम सोपं बघा कसं लॉजिक होतं.
695. ठीक आहे, इज इक्वल टू 8 दिले. बघा आता 8 कसं येईल? दुसऱ्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची. करा. 9 6 आणि त्याच्यामध्ये काय करायची? तिसरी संख्या मिळवायची. +5 केले. मग 9 6 गेले. किती राहिले रे? 3 राहिले. 3 + 5 इज इक्वल टू किती आले? 8. आले 8. त्याच्यानंतर पुढे सेम खालचं पण करू बघू आपण बरोबर येते का? किती कोणती संख्या आहे? 725. ठीक आहे. दुसऱ्यातनं करायची आपल्याला मायनस त्या दोघांची वजाबाकी. 7 - 2 + 2. ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा बघा 7तनं 2 गेले किती राहिले? 5 आणि हे 5 आणि 5 किती झाले रे? 10. आहे का इथं 10? इथं आले 10. परत खाली बघा दुसरी संख्या कोणती दिलेली तर 483. 8 - 4 परत इथं काय करायचे? +3. 8तनं 4 गेले 4. 4 आणि +3 किती झाले रे? इथं आले 7. बघा आहे का 7? आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपला सेम लॉजिक लागलाय. म्हणजे याला सुद्धा आपला तोच लॉजिक आपल्याला लावायचा आहे. मग बघा 785. मग बघा 8 - 7 + 5. 8तनं 7 गेले. किती राहिले रे? 1. 1 + 5 म्हणजे किती आले रे? 6. बघा आहे का ऑप्शनला 6? ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं आपल्या उत्तर आहे. एकदम सोपं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढचं बघा. दिलेल्या शब्दजोडीमध्ये असलेल्या सहसंबंधाच्या समान सहसंबंध दर्शवणारी शब्दजोडी असलेला पर्याय निवडा. मग बघा आता याच्यामध्ये संबंध काय दिलाय? दूध, चीज म्हणजे काय रे? दुधापासून चीज बनतं, तर आपल्याला कशापासून काय? असं. म्हणजे बघा गव्हापासून अन्न बनतं का रे? नाही. बटर पासून ब्रेड बनतं का? नाही. लिंबूपासून रस बनतो का? तर नाही. ऊसापासून गुळ बनतो का? तर हो. पहिलंच ऑप्शन आपलं बरोबर आहे. पुढचे ऑप्शन बघण्याची सुद्धा गरज नव्हती. पुढचा प्रश्न बघा. एका वर्गात एकाच रांगेत मुले उभी आहेत. मुलांपैकी एक जण दोन्ही टोकांपासून 20व्या क्रमांकावर आहे. तर रांगेत एकूण मुलं किती? दोन्ही साइडनी जर सेम नंबर असेल तर काय करायचं? जो नंबर दिलाय त्याची बेरीज करायची सेम सेम वेळा. किती आले रे एकूण? 40 आले. तो 40वा त्याचा क्रमांक नाहीये कारण दोन्ही टोकाकडून तो मुलगा तिथं काउंट केला गेलेला म्हणजे तो 2 वेळा काउंट केला गेलेला आहे. म्हणून दोन्हीकडून त्याला काउंट केलंय म्हणून एक साइडचा त्याचा एक क्रमांक काय करायचा आपल्याला मायनस करायचा म्हणजे किती आले रे? 39. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण मुलं किती होती तर 39. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. एकदम सोपा प्रश्न होता बघा. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न. ए प्लस बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत. ए मायनस बी म्हणजे ए हा बी चा भाऊ आहे. त्याच्यानंतर ए स्टार बी म्हणजे ए ही बी ची पत्नी आहे आणि ए डॅश बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे. तर जर आर प्लस टी मायनस डब्ल्यू स्टार पी आहेत तर पी चे आरशी नाते काय? तुम्हाला ह्या पी चं आरशी असणारं नातं विचारले. पी चे आरशी नाते नाते काय? तर बघा एकदम सोपा प्रश्न आहे बघा. आता एक जे वरती रिलेशन दिले त्याच्यामध्ये द्यायचे बघा. आता पहिलं प्लसचा मिनिंग काय रे? वडील आहे. म्हणजे आर हे टीचे वडील आहे. ठीक आहे. आर आपण वरती घेतला, खाली आपण टी घेतला. ठीक आहे. आर हे टीचे वडील आहेत. पुढे बघा मायनसचं काय आहे? तर ए हा बीचा भाऊ आहे. म्हणजे टी हा डब्ल्यूचा भाऊ आहे. म्हणजे टी आणि डब्ल्यू ठीक आहे. हा झाला भाऊ. हा याचं आपल्याला रिलेशन माहिती आहे. टी हा डब्ल्यूचा भाऊ आहे. त्याच्यानंतर इथं स्टारचं मिनिंग काय रे? पत्नी. म्हणजे डब्ल्यू ही पी ची पत्नी आहे. म्हणजे बघा डब्ल्यू ही पी ची कोण आहे रे? पत्नी आहे. ठीक आहे. म्हणजे ही झाली आपली फिमेल, हा झाला मेल आणि हा पण झाला काय झाला तर मेल झाला. तर तुम्हाला काय विचारले? पी चे आरशी कोणाचे कोणाशी? पी चे आरशी म्हणजे पी हा आरचा कोण? पी चे आरशी नाते काय? तर पी चे आरशी नाते काय रे? तर बघा वडिलांच्या एखाद बघा आता हिचं सांगितलंय की म्हणजे आर हे डब्ल्यू चे कोण झाले तर वडील झाले आणि ही डब्ल्यू ही पी ची कोण झाली तर पत्नी आणि पत्नीचे वडील म्हणजे हे त्याचे कोण झालेले ते सासरे झाले. पण आपल्याला काय विचारले तर आर हे पी चे नाही विचारले. आर हे पी चे सासरे झाले पण पी हा आर चे कोण झाले तर जावई झाले. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. समजलं? पुढचा प्रश्न बघा आता. बघा मॅथ्स रिझनिंगचे जे काही 15 क्वेश्चन होते ते झालेले आहेत. आता आपल्याला इंग्लिश ग्रामरचे बघायचे. पहिला बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिमस ऑफ द गिवन वर्ड्स. गेज गेज या शब्दाचा तुम्हाला समानार्थी शब्द विचारला. सिनोनिमस म्हणजे काय रे? समानार्थी शब्द. मग गेज म्हणजे काय रे? तर एखाद्या गोष्टीकडे एकटकपणे पाहणे. ठीक आहे. एकटक पाहणे म्हणतो त्याला आपण.
गेज म्हणजे काय तर एकटक पाहणे. मग एकटक पाहण्याचा अर्थ असणारा खालील शब्द कोणता आपल्याला बघायचे. तर बघा, एन्काउंटर म्हणजे काय? एन्काउंटर म्हणजे भेटणे असं. ठीक आहे. एक्सप्रेस म्हणजे काय? व्यक्त होणे. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑब्टेन म्हणजे काय रे? प्राप्त करणे. मग राहिला एकच ऑप्शन कोणता? तर स्टेअर. स्टेअरचा अर्थ सुद्धा एकटक बघणे. मग त्या गेजचा समानार्थी शब्द कोणता झाला? तर स्टेअर. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ठीक आहे. मग बघा, यू विल हॅव टू वेट फॉर डॅश डॅश आवर टू सी द सनसेट. आता तुम्हाला नक्की सांगितलं, आता तुम्हाला आर्टिकल कोणतं हवंय तिथे टाकायचं ते आर्टिकल. मग बघा, तुम्हाला प्रत्येक लास्ट टाइम सुद्धा सांगितलं होतं की ज्या शब्दाचा उच्चार आपल्या मराठी स्वरांप्रमाणे होतो त्याच्या आधी अँड हे येतं. आता बघा, हा शब्द जरी HOUR असेल, हवर नसून त्याचा जर आपण उच्चार जर केला तर त्या शब्दाचा उच्चार आपण आवर असा करतो. ठीक आहे. त्याचा उच्चार हवर असा करत नाहीये. त्याच्यामुळे त्या शब्दाचा उच्चार आवर असा होतो आणि हा आपल्या मराठीतला स्वर आहे. त्याच्यामुळे त्या शब्दाच्या आधी कोणता आर्टिकल येईल रे? तर त्या शब्दासाठी अॅन येईल. म्हणजे तुमचं उत्तर कसं होईल? यू विल हॅव टू वेट फॉर अॅन आवर टू सी द सनसेट. आहे का बघा अॅन? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा आता काय? अँड डिड यू लॉक द डोर? लॉक ऑल द डोर when dash dash flip the shop. The inspector asked the owner of the jewelry shop. म्हणजे काय करे, पोलिसांनी त्या ज्वेलरी शॉपच्या मालकाला विचारले की सगळे दरवाजे बंद करायच्या आधी तुम्ही आतमध्ये बघितलं होतं का की सगळे बाहेर निघालेत का, प्रत्येक जण बाहेर निघालाय का असं विचारलं होतं. मग ऑप्शनला बघा, एनीबडी. एनीबडी म्हणजे काय रे? कोणीही. ठीक आहे. मग कोणीही बाहेर निघालं होतं का असं नाही विचारलं. सगळे बाहेर निघाले होते का, प्रत्येक जण बाहेर निघालाय का असं त्यांनी विचारलं होतं. नोबडी म्हणजे कोणीही नाही, हा पण येणार नाही, हा देखील येणार नाही. त्याच्यानंतर बघा, समवन. समवन म्हणजे कोणीतरी. कोणीतरी बाहेर निघालं होतं असं नाही विचारलं की प्रत्येक जण बाहेर निघालाय का हे तुम्ही पाहिलं होतं का असं विचारले. एव्हरीवन म्हणजे प्रत्येक जण. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. त्यानंतर पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. हॅव एन एक्स टू ग्रीन असं विचारले गेलेले. मग बघा, हॅव एन एक्स टू ग्रीन म्हणजे काय रे? स्वार्थ. स्वतःचा स्वार्थ साधणे असा ह्याचा अर्थ होतो. ठीक आहे. मग ह्याचा अर्थ होतो की स्वार्थ किंवा स्वार्थी असा होतो. मग स्वार्थ साधणे याला अनुसरून खालील वाक्य बघा कोणतं आहे? हॅव अ लॉट ऑफ मनी येणार आहे का हे? हे नाही येणार आहे. हॅव अ टफ टास्क टू डू येणार आहे का? हे देखील नाही येणार आहे. हॅव एन इम्पॉसिबल गोल हे येणार आहे का? तर नाही. पुढे हॅव अ सेल्फिश मोटिव्ह. सेल्फिश म्हणजे काय? स्वार्थ. म्हणजे स्वतःकडे स्वार्थी स्वभाव असणं किंवा सेल्फिश मोटिव्ह असणं. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. पुढे बघा, सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ऍज अ वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट. बघा, नोबडी वॉन्ट्स टू शेअर मील्स विथ अरुण बिकॉज ही इज व्हेरी ग्रीडी इटर. तर ग्रीडी इटर म्हणजे काय रे? ग्रीडी इटरचा अर्थ काय? तर तो खूप खादाड आहे. खादाड होतो याचा अर्थ. ठीक आहे. म्हणजे बघा, की कोणीही अरुण बरोबर त्याचा टिफिन शेअर करायला तयार नव्हतं कारण तो खूप खादाड आहे असा त्याचा अर्थ होतो. मग ग्रीडी इटरचा अर्थ म्हणजे काय सांगितलं तर खादाड. मग खालीलपैकी कोणत्या शब्दाचा अर्थ हा खादाड हे आता आपल्याला शोधून काढायचे. पहिला शब्द बघा, फॅनेटिक. फॅनेटिक म्हणजे काय रे? फॅनेटिक म्हणजे कट्टर. त्याच्यामुळे येणार आहे का? हा नाही येणार आहे. त्याच्यानंतर बघा, जर आपण पुढचा बघितला शब्द बघा तर वेटेरन. वेटेरन म्हणजे अनुभवी असतो. अनुभवी. मग अनुभवी येणार आहे का? तर नाही येणार आहे. आणि बघा, दुसरा शब्द आहे तुमचा ग्लुटन. ग्लुटनचा अर्थ सुद्धा काय होतो रे? ग्लुटनचा अर्थ हा खादाड होतो. त्याच्यामुळे तुमचा ह्या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. त्यानंतर पुढे बघा पुढचा. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. परत इट वॉज अन अमेझिंग साइट टू सी डॅश डॅश ऑफ लायन इन द फॉरेस्ट. आता बघा, हा तुमचा समूहदर्शक शब्द विचारलाय. मग इथं तुम्हाला असं अर्थ या वाक्याचा की खूप छान वाटलं ज्यावेळेस एकदम ह्याचा सिंहाचा ज्यावेळेस आले होते, भरपूर सिंह ज्यावेळेस एकत्र येतात त्या शब्दाला काय विचारले म्हणतात असं तुम्हाला विचारले गेलेले. हर्ड असं म्हणतात का रे? तर हर्ड नाही म्हणत, कॉलनीज देखील नाही म्हणत, फ्लॉक देखील नाही म्हणत. फ्लॉक हा पक्ष्यांचा असतो. राहिला एकच ऑप्शन, प्राईड. प्राईड ऑफ लायन असं त्याला म्हटलं जातं. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. पुढे बघा, द ट्रेन बाउंड डॅश डॅश जयपूर इज रनिंग लेट. मग बघा, द ट्रेन बाउंड
बाउंड टू, त्याच्यानंतर बाउंड ऑन, बाउंड इन आणि बाउंड फॉर. आता बघा, पहिलं बाउंड आणि त्याच्यानंतर येणारा शब्द, ही तर तुमचा वाक्याला च्या दिशेने जाणारी असा अर्थ होतोय. मग च्या दिशेने जाणाऱ्या व्यक्त करणार टू येणारच नाहीये, ऑन येणार नाही, इन येणार नाही. इथं काय आलं पाहिजे, फॉर. ऑप्शन क्रमांक 4 इथे यायला पाहिजे. म्हणजे तुमचं हे कसं येईल बघा. द ट्रेन बाउंड फॉर जयपूर इज रनिंग लेट. म्हणजे जयपूरच्या दिशेने जाणारी जी ट्रेन आहे ती लेट चालली असं त्याचा अर्थ होतो. म्हणून इथं बाउंड टू नाही तर बाउंड फॉर हा शब्द यायला हवा. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, पुढचा प्रश्न बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज्ड ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर द अंडरलाईन सेगमेंट. परत वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आलाय. माय सिस्टर इज इंटरेस्टेड इन द स्टडी ऑफ स्टडी ऑफ प्लांट्स. आणि स्टडी ऑफ प्लांट्सलाच काय केलं तर त्यांनी अंडरलाईन केले. मग स्टडी ऑफ प्लांट्स म्हणजे वनस्पती शास्त्राचा अभ्यास म्हणजे काय असं तुम्हाला विचारलं, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात. तर बघा, हा झूलॉजी जो आहे, झूलॉजी म्हणजे काय असतं रे, प्राणीशास्त्र. ठीक आहे. झूलॉजी म्हणजे प्राणीशास्त्र असतं. त्याच्यानंतर ऍस्ट्रॉनॉमी म्हणजे काय असतं तर खगोलशास्त्र. त्याच्यानंतर जिओलॉजी म्हणजे भूगर्भशास्त्र. आणि बॉटनी म्हणजे वनस्पती शास्त्र. वनस्पतीचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात तर बॉटनी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवंय. त्यानंतर पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. बघा, दिस इज डॅश डॅश डॅशबर्ग फोर्ट बिल्ड बाय डॅश डॅश ऍडमिरल नेम ओवे जेड असं आपण म्हणू शकतो. बघा, एखाद्या विशिष्ट ठिकाणाचं, एखाद्या पुस्तकाचं, एखाद्या ठिकाणाचं तिथं फोर्ट आहे म्हणजे काय रे, एखादा किल्ला, मग एखाद्या विशिष्ट महत्वाचं काहीतरी ठिकाण आहे, एकमेव असणारं ठिकाण, मग एकमेव असणारं पुस्तक, हे एकमेव असणारं किंवा राजा किंवा सैन्य, हे ज्यावेळेस आपण वापरतो त्या शब्दांच्या आधी आपण द हे आर्टिकल वापरत असतो, लक्षात ठेवा. आणि द हे आर्टिकल असणारा इथं फक्त एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. म्हणजे कसं येईल बघा, दिस इज द डॉसबर्ग फोर्ट बिल्ड बाय अन ऍडमिरल. ठीक आहे. इथं आलाय. मराठी स्वरांच्या आधी आपण अँड हे वापरतो, हे तर आपल्याला क्लिअर होतं. आणि दुसऱ्यांदा अँड येणार सुद्धा हा एकच ऑप्शन होता. म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 2 हेच असायला हवं होतं. पुढे बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनाइम ऑफ द गिवन वर्ड. म्हणजे हा शब्द तुम्हाला दिलाय, स्कॉलिड हा शब्द दिलाय. मग स्कॉलिड ह्या शब्दाला विरुद्ध अर्थाचा शब्द विचारलाय. आता पहिला स्कॉलिडचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे. बघा, स्कॉलिड म्हणजे काय रे, स्कॉलिड म्हणजे घाणेरडा. सॉलिड म्हणजे घाणेरडा. मग घाणेरडाला विरुद्ध अर्थ आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, पहिलाच ऑप्शन तुम्हाला भेटला प्युअर. प्युअर म्हणजे काय रे, चांगला किंवा पवित्र. मग ह्या स्कॉलिडला विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता झाला तर प्युअर. ऑप्शन क्रमांक 1 ह्याचं उत्तर झालं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. fill in the blank with appropriate option. The child refused to give his crayons, saying they are dash dash dash. बघा, ज्या एखाद्या म्हणजे लहान मुलाला त्याचे क्रेयॉन्स हे काढायचे, मग ते क्रेयॉन्स माझेत हे त्याला सांगायचंय. मग त्यावेळेस तो काय वापरणार, दे आर माय सेल्फ येणार आहे का, नाही. दे आर माय नाही येणार, दे आर मी नाही. तिथं फक्त एकच शब्द येणार आहे की दे आर माइन. ऑप्शन क्रमांक 2. शब्दशः जर तुम्ही अर्थ घेतला किंवा वाक्याची व्यवस्थित रचना केली तर तुम्हाला व्यवस्थित त्याचा अर्थ कळून जाईल किंवा उत्तर कळून जाईल. पुढचं बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिवन प्रोव्हर्ब. बघा, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट ह्याचा तुम्हाला अर्थ शोधायचा आहे. पहिलं बघा, प्रॅक्टिस टेक्स अ लॉट ऑफ टाइम अँड एफर्ट. हा येईल करे नाही म्हणजे काय, याचा अर्थ काय की प्रॅक्टिस ज्या करतात तर प्रॅक्टिससाठी खूप जास्त टाइम आणि खूप जास्त एफर्ट लागतो, असा याचा अर्थ होतो का रे, ते नाही. दुसरं बघा, टू प्रॅक्टिस वी नीड परफेक्ट इक्विपमेंट. प्रॅक्टिस करण्यासाठी आपल्याला योग्य ते इक्विपमेंट्स हवेत, असा होतो का अर्थ, नाही होत. दुसरा बघा, अ कोच शुड टीच वन हाऊ टू प्रॅक्टिस. म्हणजे जे कोच आहे त्यांनी शिकवलं पाहिजे की कशी प्रॅक्टिस केली पाहिजे, असा अर्थ होतो का तर नाही होत. राहतो एकच ऑप्शन, परफेक्शन कॅन बी रीच ओनली बाय प्रॅक्टिस. परफेक्शन पासून आपल्याला पोहोचायचं असेल तर त्याचं फक्त आपल्याला एकच कारण आहे, ते कोणतं, प्रॅक्टिस. हे या वाक्याचा अर्थ आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असायला पाहिजे. त्यानंतर पुढचं बघा, सिलेक्ट द करेक्टली स्पेल्ड सेंटेन्स. म्हणजे योग्य स्पेलिंग असणारे सेंटेन्स तुम्हाला ओळखायचे. पहिलं बघा, द डॉक्टर्स
प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शन इथं प्रत्येक ठिकाणी प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्रिप्शन आलेलं आहे आणि आपल्याला इथं प्रिस्क्रिप्शनची स्पेलिंग ओळखायची आहे. तर बघा पहिली प्रिस्क्रिप्शन डबल पी आहे. प्रिस्क्रिप्शन मध्ये डबल पी येत नाही त्याच्यामुळे हा पहिला ऑप्शन एलिमिनेट झाला. दुसरा बघा प्रिस्क्रिप्शन डबल एस दिलेला आहे. डबल एस सुद्धा येत नाही त्याच्यामुळे हा गेला. त्याच्यानंतर इथं बघा प्रिस्क्रिप्शन CRI येतं CRE येत नाही त्याच्यामुळे हा ऑप्शन देखील आपला गेला. राहतो एकच ऑप्शन प्रिस्क्रिप्शनची खरी जी काही स्पेलिंग आहे ती काय येतं PRESCRIPTION ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. मग बघा पुढे काय दिलंय क्वेश्चन. बिफोर इंडिपेंडन्स इट वॉज द किंग्स अँड क्वीन्स डॅश डॅश मेड शुअर आर्ट इन ऑल इट्स फॉर्म फ्लोरिश फ्लोरिश बीट म्युझिक डान्स आर्ट डॅश डॅश क्राफ्ट. आता बघा इथं काय पाहिजे इट वॉज द किंग्स अँड क्वीन्स हू इथं काय यायला पाहिजे तर हू यायला पाहिजे. ठीक आहे हू मेड शुअर आर्ट इन ऑल इट्स फॉर्म फ्लोरिश बी इट म्युझिक डान्स आर्ट और क्राफ्ट म्हणजे त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये जे काही त्यांचं राज्य आहे त्यांच्या राज्यामध्ये हे जे काही कला आहेत त्या कला असल्या पाहिजे. मग कला कोणत्या कोणत्या म्युझिक डान्स आर्ट किंवा क्राफ्ट असं. मग किंवा इथं म्हणजे काय ऑरिन हू आणि ऑर आहे का बघा ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. पुढे बघा सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ब टू फिल इन द ब्लँक फॉर द गिवन सेंटेन्स. When I dash dash to a foreign country, I always stay at hotel. म्हणजे बघा जेव्हा मी फॉरेन कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करतो तेव्हा मी नेहमी हॉटेलमध्ये राहतो असा या वाक्याचा अर्थ आहे. तर बघा हे वाक्य तुमचं सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं येतं. हे सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. ठीक आहे. सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आणि सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये नेहमी तुमचं काय असतं रे वर्ब काय असतो हा V1 असतो म्हणजे हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये असतो. ट्रॅव्हल्ड ईडी प्रत्यय लागला हा पास्ट टेन्स झाला. ट्रॅव्हल्स एस त्याला लागणारच नाही. ट्रॅव्हल इट्स ट्रॅव्हलिंग हा आपला कंटिन्युअस झाला. फक्त ट्रॅव्हल येणारे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. इंग्लिशचे झाले आपले प्रश्न. आता पुढचे आपले मराठी ग्रामरचे प्रश्न आहेत बघा. रोहन मोजके बोलतो या वाक्यातील मोजके बोलणे या शब्दासाठी योग्य असा शब्द खालीलपैकी कोणता. बघा मोजके बोलणारा म्हणजे भांडखोर असतो का रे नाही. मोजके बोलणारा म्हणजे शांत असतो का नाही. मोजके बोलणारा म्हणजे धीट असतो का नाही. मोजके बोलणारा म्हणजे मितभाषी जो कमी आणि मोजके बोलतो त्याला मितभाषी असं म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढे बघा खालीलपैकी प्रमाण लेखनानुसार अचूक शब्द कोणता. योग्य शब्द ठीक आहे. चुका नसणारा शब्द अशुद्ध शब्द किंवा शुद्ध शब्द आपल्याला ओळखायचा आहे कोणता आहे बघा. प्रविण्य प्रविण्य असा असतो का रे नाही. त्याच्यानंतर प्रावीण्य प्रावीण्य हा मूळचा शब्द आहे परंतु वला इथं पहिली व्हॅलेंटी दिली म्हणून रेकॉर्ड आहे कारण वला दुसरी व्हॅलेंटी असते. इथे बघा प्रावीण्य हा आपला करेक्ट वर्ड आहे. ऑप्शन क्रमांक 3 हा करेक्ट वर्ड आहे. पुढचा बघा प्रवीण्य हे पण येणार आहे आपला शब्द काय तर प्रावीण्य ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. पुढे बघा हरी बालकाला हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता. आता क्रियापदाचे प्रकार आपल्याला माहितीये. दुसरा एखादी व्यक्ती येऊन काहीतरी क्रिया घडवून घेते आपल्याकडून किंवा दुसऱ्याकडून ती क्रिया करवून घेते त्यावेळेस तो प्रायोजक असतो आणि ती क्रिया ते माणसं स्वतः करतो त्यावेळेस ती शक्य क्रियापद असतं. मग इथं बघा हरी बालकाला हसवतो म्हणजे हरीकडून ती क्रिया हरीकडून ती क्रिया बालकाकडून हसवण्याची जी क्रिया आहे ती बालकाकडून करून घेतोय. हरी स्वतः करून घेते बालक स्वतः हसत नाहीये. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर हे क्रियापद प्रायोजक क्रियापद असणारे शक्य क्रियापद नसणारे ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 4 रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजे काय. आता बघा पाऊल वाटा म्हणजे काय रे चालून चालून तयार झालेली असते ती जागा त्याला पाऊल वाटा म्हणतात हा गेला. चावडी म्हणजे काय एका ठिकाणी गावातलं एक ठिकाण असतं ज्या ठिकाणी सगळे जमतात वगैरे त्याला म्हणतात आपण चावडी म्हणतो. चाकोरी सुद्धा येत नाही. बघा 4 रस्ते एकत्र येतात त्याला चौक किंवा चव्हाटा असं म्हटलं जातं. ठीक आहे मग ऑप्शनला चव्हाटा नाही एकच ऑप्शन प्रश्न दुसरा आहे चौक. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 हे असायला पाहिजे. पुढे बघा आम्ही परमेश्वराची प्रार्थना करतो या वाक्यातील कोणता शब्द क्रिया पूर्ण करतो. आपल्या सगळ्यांना माहिती की वाक्याची क्रिया पूर्ण शब्द हा काय असतो वाक्याचा क्रियापद असतो. मग या वाक्यातलं क्रियापद काय तर करतो म्हणजे वाक्याची क्रिया पूर्ण करणारा शब्द काय तर करतो. बघा आहे का करतो ऑप्शनला ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघा शंख करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा. शंख करणे म्हणजे काय बोबाटा करणे ओरडाआरड करणे ओरड करणे आदळआपट करणे महायुक्ती करणे होतं का नाही तर ओरडाआरड करणे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. देवपूजा करणे सुद्धा नाही होत आणि कृतज्ञ राहणे सुद्धा होत नाही.
त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. देवा चांगला पाऊस पडू दे. आता देवाकडे एखाद्या आपण बघा आपली इच्छा व्यक्त करतो, प्रार्थना प्रार्थना करतो किंवा एखाद्याला आज्ञा देतो. अशा वेळी तिथं कोणतं क्रिया हे असतं रे, कोणता वाक्याचा अर्थ असतो, तिथं वाक्याचा आज्ञार्थ हा वाक्याचा प्रकार असतो. ऑप्शन क्रमांक 2 हे या वाक्याचा सॉरी हे या प्रश्नाचं उत्तर आहे. संकेतार्थ जिथं आपण जर तरने एखादा संकेत देतो, जर तर आले तिथं आपण संकेतार्थ येतो. ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असतो तो काय असतो रे, प्रश्नार्थ असतो. आणि विधानार्थ म्हणजे साधं विधान असतं जिथे फक्त काळाचा बोध होतो ते असतं विधानार्थी वाक्य. म्हणजे राहिला एकच ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी. क्लिअर आहे. त्यानंतर पुढे बघा, हालचाल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता बघा, दळणवळण करणे म्हणजे काय, इकडे तिकडे फिरणे हे येणार आहे का? नाही. चलबिचल राहणे म्हणजे चलबिचल होणे म्हणजे काय, अस्वस्थ होणे, त्याच्यामुळे हे देखील येणार नाही. राहतो एकच ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 4 चलनवलन. हालचालचा समानार्थी शब्द चलनवलन हा आहे ऑप्शन क्रमांक 4. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते शब्दयोगी अव्यय आहे? शब्दयोगी अव्यय तुम्हाला ओळखायचे. आता बघा, शब्दाच्या नंतर येणारा जो काही शब्द असतो तो असतो आपला शब्दयोगी अव्यय. तर बघा, व आणि हे आपले संयुक्त आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही सुद्धा काय येणारच नाहीये. त्याच्यानंतर महान हे काय रे, विशेषण दिलेले, त्याच्यामुळे हे देखील येणारच नाही. राहतो एकच ऑप्शन, ऑप्शन क्रमांक 4 कोणता, तर करिता हा या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, म्हणीचा अर्थ ओळखा. औट घटकेचे राज्य. तर औट घटकेचे राज्य म्हणजे काय रे, अल्पकाळ टिकणारे किंवा कमी काळ टिकणारे. मग कमी काळ टिकणारे किंवा अल्पकाळ टिकणारे असा अर्थ असणारा वाक्य बघा कोणतं आहे. थोडा वेळ टिकणारे ऐश्वर्य, इथंच आपल्याला उत्तर भेटलं. जे म्हटलं अल्पकाळ टिकणारे वगैरे, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर. ऐश्वर्य व धनसंपत्तीचा उपभोग घेणे हे येणार आहे का? नाही येणार आहे. त्यानंतर पुढे बघा, जास्त काळ टिकणार, अल्प काळ सांगितले, जास्त काळ नाही का, तर नाही येणार. 8 तास टायमिंग दिलेला नाही, अल्प काळ सांगितले, मग त्याचा टायमिंग स्पेसिफाय केलेला नाही. उत्तर ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर होतं. पुढे बघा, खालील गटातील समानार्थी नसलेला शब्द कोणता? मग आता गट बघा, सूत, कनय, नंदन आणि सुता. आता बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचा सूत, तनय आणि नंदन हे तिन्ही शब्द मुलगा या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. त्याच्यामुळे राहिलेला एकच ऑप्शन, सुता म्हणजे मुलगी, व सुता समानार्थी नसलेला शब्द कोणता आहे? सुता. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, आम्ही कबाडांचे धणी या पुस्तकाचे लेखक कोण? तर बघा, आम्ही कबाडांचे धणी या पुस्तकांचे लेखक इंद्रजित भालेराव हे आहेत. ऑप्शन क्रमांक 1. पुढे, मराठीतील पहिली ज्ञात ऐतिहासिक कादंबरी कोणती? तर बघा, मराठीतील ऐतिहासिक ज्ञात असलेली ऐतिहासिक कादंबरी ही मोचनगड आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. यमुना पर्यटन ही मराठीतील पहिली कादंबरी आहे. त्याच्यामुळे ही मोचनगड ही ऐतिहासिक कादंबरी, दोन्ही फरक लक्षात घ्या. त्याच्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हे आपलं ऑप्शन क्रमांक 4च असणार आहे. पुढे बघा, खालीलपैकी कोणता शब्द अवदसा या शब्दाचा अर्थ आहे? अवदसा म्हणजे काय रे, भांडखोर स्त्री किंवा वाईट परिस्थिती असा दोन्ही होतो. ऑप्शन क्रमांक 1 भांडखोर स्त्री, दुसरा वाईट परिस्थिती, म्हणजे हे दोन्ही तुमचं उत्तर बरोबर आहे. तिसरा ऑप्शन बघा, दोन्हीही, आणि पुढचा काय तर एकही नाही, त्याच्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे बघा, मीनाने बसल्या बसल्या 2 कपडे शिवले. या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. आता क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द कोणता असतो? आपला क्रियाविशेषण अव्यय असतो. क्रियापद काय वाक्यातलं? शिवले. शिवण्याबद्दल विशेष माहिती कोणत्या शब्दाने सांगितली तर बसल्या बसल्या या शब्दाने सांगितले. म्हणून या वाक्यातलं क्रियाविशेषण अव्यय कोणता असणार आहे? तर बसल्या बसल्या. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर बघा, मराठीचे झालेत आपले 15 प्रश्न. आता आपले जीकेचे क्वेश्चन बघा. 18व्या लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून किती महिला खासदार निवडून आल्या? आता नुकतेच 18व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्या ह्याच्या महाराष्ट्रातून 48 लोकसभेच्या जागा होत्या. म्हणजे 48 लोकसभेच्या जागेपैकी महिला खासदार म्हणून किती जणी निवडून आल्या होत्या? तर बघा, पहिल्या खासदार एकूण 7 महिलांचा समावेश होतो त्याच्यामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे, महाराष्ट्रातील डॅश डॅश गाव हे फुलपाखरांचे गाव म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. पहिला ऑप्शन बघा, मांघर. मांघर हे मधाचे गाव आहे. ठीक आहे, हे येणार नाही. त्याच्यानंतर बघा, पुढचं जर म्हटलं मण्याची वाडी. मण्याची वाडी काय म्हणतो आपण? सौरग्राम म्हणतो. ठीक आहे, हे येणार नाही.
त्याच्यानंतर पुढचा भिलार. भिलार हे काय रे? भिलार हे पुस्तकाचे गाव आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे भिलार हे येणारच नाही. राहतो एकच ऑप्शन महादरे हे फुलपाखराचे गाव म्हणून घोषित करण्यात आले. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, जागतिक पाणथळ दिन हा कधी साजरा केला जातो? तर बघा, जागतिक पाणथळ दिन हा 2 फेब्रुवारीला साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोण 16व्या वित्त आयोगाचे सदस्य नाहीत? आता बघा, 16व्या वित्त आयोग चालू होतोय. मग 16व्या वित्त आयोगाचे सदस्य नाहीये. 16व्या वित्त आयोगामध्ये एकूण 4 सदस्य आहेत. मग खाली 4 ऑप्शन दिलेत. त्यातला कोणते व्यक्ती 16व्या वित्त आयोगाचे सदस्य नाहीयेत? पहिलं बघा, अजय झा हे आहेत, मनोज पांडा हे आहेत, सौम्यकांती घोष हे देखील आहेत. ऋत्विक पांडेय हे सदस्य नसून तर हे 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत. आणि ह्याच्यामध्ये अजून एक राहतात, तर अॅनी मॅथ्यू. अॅनी मॅथ्यू हे एक त्यांच्यामध्ये सदस्य आहे. आणि ऋत्विक पांडे हे 16व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. पुढे बघा, कोणत्या कालावधी दरम्यान देशात दरवर्षी वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो? तर बघा, आपल्या भारत देशामध्ये 2 ते 8 ऑक्टोबर ह्या कालावधीमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचं बघा, महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा डॅश डॅश नदी खोऱ्यात वसलेला आहे. तर जर आपण बघितलं की महाराष्ट्रातला खानदेशाचा म्हणजे नाशिक हा जो काही विभाग आहे, त्या विभागातून वाहणारी नदी म्हणजे आता जर उत्तरेकडे येतो तो विभाग, ठीक आहे, कोसी तर येणारच नाहीये. त्याच्यानंतर ब्रह्मपुत्रा येणार नाही. महाराष्ट्रातल्या उत्तरेकडून नर्मदा आणि तापी या 2 नद्या वाहतात. परंतु महाराष्ट्राच्या अति उत्तरेकडे नर्मदा नदी वाहते. त्याच्यामुळे नाशिक विभागामध्ये नर्मदा नदीचा महाराष्ट्रातून फक्त 54 किलोमीटर वाहते. पण नर्मदा नदी येणार आहे का? तर नाही येणार आहे. पण तुमच्या हे प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे, तापी नदी. तापी नदीच्या खोऱ्यावरती हा आपला जो काही नाशिक विभाग किंवा खानदेश भाग आहे, हा तापी नदीच्या खोऱ्यावरती वसलेला आहे. पुढे बघा, वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटीची वादळे येतात? तर बघा, लक्ष द्या, महाराष्ट्रामध्ये एप्रिल व मे या महिन्यामध्ये गडगडाटीची वादळे येत असतात. बघा, हा जरी पावसाळा जरी असेल तरी पावसाळा जरी असला, सॉरी, उन्हाळा असतो हा, आणि उन्हाळा जरी असला तरी या वेळेमध्ये पाऊस पडतो. मग गडगडाटीचा वारा वगैरे येतो, वादळ येतात, पाऊस पडतो. आणि हा पावसाला वैशाख महिना असतो हा, आणि हा वैशाख महिन्यामध्ये हा पाऊस येतो. म्हणून बंगालमध्ये ह्याला काल बैसाखी असं म्हणतात. ह्या जो वादळ वारा येतो, पाऊस पडतो, बंगालमध्ये याला काल बैसाखी म्हणून ओळखलं जातं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपलं ऑप्शन क्रमांक 4 हे आहे. पुढचा प्रश्न काय बघा, भारतातील संविधानातील कोणता अनुच्छेद मूलभूत कर्तव्यांशी संबंधित आहे? तर बघा, मूलभूत कर्तव्ये कलम 51A ऑप्शन क्रमांक 1. बघा, मूलभूत कर्तव्य कलम 51A ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे बघा, महाराष्ट्रात भारताचा सुमारे 95% परकीय व्यापार डॅश द्वारे होतो. रेल्वेद्वारे होणार आहे का रे परकीय व्यापार? नाही होणार. रस्त्यामार्गे सुद्धा होणार आहे का? नाही होणार. हवाई द्वारे एवढा व्यापार करता येणार आहे का? होतो, पण एवढ्या प्रमाणामध्ये होणार आहे का? तर नाही होत. त्याच्यामुळे हा पण नाही राहतो. एकच ऑप्शन, सागरी मार्गाद्वारे हा व्यापार होतो. जे काही महत्वाची बेट आहेत त्या बेटांवरती जाण्यासाठी एकमेव मार्ग राहतो, तो कोणता? सागरी मार्ग. म्हणून 95% व्यापार हा सागरी मार्गाद्वारेच केला जातो. पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये जोडण्यात आली आहे? तर बघा, स्वर्णसिंग समिती ऑप्शन क्रमांक 2. स्वर्णसिंग समिती या समितीच्या शिफारसीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये जी मूलभूत कर्तव्य आहेत, आपली पहिले सुरुवातीला 10 मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आली होती. मग त्याच्यानंतर 2002 ला परत 86वी घटना दुरुस्ती झाली होती. मग ह्या 86व्या घटना दुरुस्तीनुसार परत आपलं 11वं मूलभूत कर्तव्य जे आहे, 11वे मूलभूत कर्तव्य, हे 11वे मूलभूत कर्तव्य ऍड करण्यात आले. मग भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण मूलभूत कर्तव्य किती आहे? तर ती एकूण मूलभूत कर्तव्य 11 आहेत. आणि कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मांडण्यात आली होती? तर स्वर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार जोडण्यात आली होती. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली ज्यावेळेस भारतीय राज्यघटना तयार केली त्यावेळेस राज्यघटनेमध्ये जे काही आपले घटनाकार होते त्या घटनाकारांनी मूलभूत कर्तव्य हे त्याच्यामध्ये ऍड केलेले नव्हते. काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये हे जे काही स्वर्णसिंग आहे त्या स्वर्णसिंग समितीने मूलभूत कर्तव्यांसाठी जी शिफारस मांडली होती, आणि त्यावेळी ही मूलभूत कर्तव्ये भारतीय राज्यघटनेमध्ये ऍड करण्यात आली होती. लक्ष घ्या. पुढे बघा,
23 मार्च 1931 रोजी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी भगतसिंगांचे वय किती होते? फक्त डॅश होते. मग भगतसिंग यांचे वय त्या काळामध्ये 23 वर्षाचे होते भगतसिंग. आणि लक्षात ठेवा 23 मार्च हा दिवस शहीद दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या भारतामध्ये शहीद दिन म्हणून पाळला जातो. कोणता तर 23 मार्च. कारण ह्या दिवशी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांना फाशी देण्यात आली होती. आणि भगतसिंग त्यावेळी फक्त 23 वर्षाचे होते. हे देखील लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. त्याच्यानंतर ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. आणि पुढचा प्रश्न बघा. राखी गढी हे सिंधू संस्कृतीशी संबंधित असलेले एक पुरातत्व स्थळ असून ते सध्याच्या डॅश येथे स्थित आहे. तर बघा सिंधू संस्कृतीचे जे काही अवशेष सापडले त्या अवशेष सापडलेल्या राखी गड हे एक ठिकाण आहे. ज्या ठिकाणी आता जरी गेले तर तुम्हाला सिंधू संस्कृतीचे जे काही अवशेष आहेत, ते अवशेष तुम्हाला आढळून येतात. मग राखीगड हे ठिकाण भारतातील कोणत्या राज्यात आहे असं तुम्हाला विचारले गेले तर राखीगड हे ठिकाण भारतातील हरियाणा या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारलाय. पहिले अँग्लो मराठा युद्ध हे सुरतच्या तहाने सुरू झाले आणि डॅश डॅशच्या तहाने संपले. तर बघा लक्ष द्या. हे जे काही तह झाला होता हा जो पहिले लक्षात घ्या. सुरतच्या तहाने हे सुरू झालं होतं. जे काही मराठा आणि अँग्लो मराठा जे अँग्लो इंडियन आणि मराठा यांचं जे काही युद्ध होतं ते सुरू झालं होतं सुरतच्या तहाने आणि संपलं कोणतं तर सालबाईच्या तहाने संपलं होतं. आणि सालबाई हे ठिकाण ग्वाल्हेरच्या जे काही आहे ग्वाल्हेरच्या जवळ आहे. आणि 1782 ला हे युद्ध इथं काय झालं होतं संपुष्टात आलं होतं किंवा हा तह झाला होता हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न बघा शेवटचा. झरिया कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा झरिया हे कोळसा क्षेत्र झारखंड ऑप्शन क्रमांक 3 झारखंड या राज्यात आहे. आणि हे जे कोळसा क्षेत्र आहे हे भारतातलं सर्वात मोठं कोळसा क्षेत्र आहे. आणि या ठिकाणी जो काही बिटुमिनस प्रकारचा जो काही कोळसा आहे तो कोळसा या खाणीमध्ये सापडला जातो. तर बघा जे काही गुणरक्षक चार्टच्या आजचे आपले जे 60 प्रश्न होते ते 60च्या 60 प्रश्न आपले पूर्ण झालेत. आणि मी अपेक्षा व्यक्त करते की तुम्हाला सगळ्यांना हे जे काही अनालिसिस आहे, एक्सप्लेनेशन किंवा हे स्पष्टीकरण हे तुमच्या सर्वांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं असेल. तर बघा हे लेक्चर तुम्हाला कसं वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अजून तुम्हाला आमच्याकडून काय हवं हे देखील कमेंटमध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे जे काही व्हिडिओज आहेत किंवा हे जे काही टेस्ट सिरीजची लिंक आहे ते तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत देखील शेअर करा. धन्यवाद.